पक्षाने दिलेला पाठिंबा आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. एका बाजूला काँग्रेसवाल्यांची होड लागलेली आहे बीजेपीकडे जाण्याची. बीजेपीकडे पळताय आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीची भीती बाळगून उमेदवार पळवण्याचं कामकाज चाललंय हे आपण असं लक्षात घ्या. 4 तारखेला इथलं असणारं खरं चित्र आपल्या समोर दिसेल. इन्क्वायरी सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली की ना चालली आहे तर चालली आहे. राहुल गांधीची इन्क्वायरी चालली आहे की न चालली आहे तर चालली आहे. काँग्रेसचे असणारा अध्यक्ष खरगे यांची इन्क्वायरी चालली आहे की न चालली आहे तर चालली आहे. आता ज्यांची इन्क्वायरी चाललेली आहे ते कोणाला भितात तर नरेंद्र मोदीला भितात. आणि नरेंद्र मोदीला इतके भितात हे की आपण बघत असाल की मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी असा एक जुमला टाकला. मनमोहन सिंगातला असणारा अख्ख्या भाषणामधला एक वाक्य फक्त त्यांनी त्या ठिकाणी उचलला आणि या देशाच्या संपत्तीवरचा अधिकार मुसलमानाचा आहे असं ते फिरवलं. ते फिरवल्यानंतर पत्रकार मित्र आहेत खडगेंना विचारायला गेले. काँग्रेसचे राहुल गांधी यांना विचारायला गेले तर राहुल गांधींनी सांगितलं खडगे हे त्याच्यावरती उत्तर देतील. खडगेने काय म्हटलं की आम्ही असणारा मनमोहन सिंगांचं जे भाषण आहे हे भाषण आम्ही मोदींना ऐकू आणि त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू. काय सांगितलं की मनमोहन सिंगांचं जे भाषण आहे ओरिजिनल भाषण आहे ते आम्ही असणारा मोदीला ऐकवू आणि त्यांचा असणारा गैरसमज दूर करू. ही भाषा कोणाची असते? ज्याची लढण्याची ताकद नाही त्याची ही भाषा असते. बरं लढण्याची ताकद का नाही तर मोदीला खोटं पाड हा उचलेल आणि आपल्याला जेलमध्ये टाकेल आणि हा उचलून जेलमध्ये टाकेल म्हणून असणारा कडक भूमिका घ्यायची नाही, चॅलेंजिंगची भूमिका घ्यायची नाही अशी परिस्थिती. याच जागी इंदिरा गांधी असत्या तर तिने मोदीला ललकारलं असतं. तुझं म्हणणं खरं असेल तर त्या लाल किल्ल्याच्या मैदानावरती ये आणि लाल किल्ल्याच्या मैदानावरती मनमोहन सिंगांचं भाषण काय आहे ते आम्ही तुम्हाला असताना ऐकवतो हे ललकारलं असतं, चॅलेंज दिलं असतं. कारण मनमोहन सिंग त्या ठिकाणी असताना म्हटले होते की या देशाच्या संपत्तीवरती पहिला अधिकार कोणाचा असेल तर महिलांचा अधिकार. त्याच्यानंतर ते म्हटले की या देशाच्या संपत्तीवरती अधिकार कोणाचा असेल तर इथला असणारा SC ST चा अधिकार आहे. त्याच्यानंतर कोणाचा असेल तर इथला असणारा OBC चा आहे आणि त्याच्यानंतर ते म्हटले की इथल्या मुसलमानांना. पण त्यांच्या गांडीत दम नाही ना. त्यांना चॅलेंज देता येतच नाही. त्यांना चॅलेंज देता येतच नाही आणि म्हणून आपण बघत असाल की महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आपण पाठिंबा दिल्यानंतर नागपूरमध्ये
गडकरी पडणार अशी परिस्थिती झाली। काँग्रेसला त्यांचा उमेदवार निवडून येतोय याच्याबद्दल आनंद नव्हता, तर नितीन गडकरी पडणार याच्याबद्दल असणारा पत्रकार परिषदेमध्ये दुःख व्यक्त केला अशी असणारी परिस्थिती आहे। मित्रो, काँग्रेस असं म्हणते की आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खेचायला निघालो। मी काँग्रेसवाल्यांना विचारतो की बोफोर्सच्या निमित्ताने राजीव गांधीचे कपडे फाडण्यात आले, आरोप करण्यात आले, पुरावा कधीच मिळाला नाही, पण इथे तर पुरावा मिळाला। नरेंद्र मोदी बीजेपीने आरोप केले होते, त्यांच्या विरोधात पुरावा मिळाला। काय पुरावा मिळाला? ज्यांच्यावरती धाडी घातल्या, ज्यांना नोटीस देण्यात आली, ज्यांना जेलमध्ये ठोसण्यात आलं, त्यांनी बीजेपीला पैसे दिले, इलेक्ट्रोल बॉन्ड नंतर पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर ईडीची नोटीसही बाहेर गेली, पकडलेले सुटले आणि बेलवरती बाहेर आले अशी परिस्थिती आहे। पुरावा आहे हा, एवढा मोठा पुरावा असताना काँग्रेसवाले कुठल्या बिळामध्ये जाऊन बसले हेच कळायला मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती। मी म्हणून मगाशी म्हणालो